तर जगताप यांना काहीही बोलू द्या असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे काँग्रेसला कोणी विचारलंय का त्यांचं बोलणं त्यांना लखला असा टोला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावलाय. आणि या संदर्भात थेट जाऊयात. भाई जगताप बोलतायत. लावू दे म्हणते आता हिंदी वाले आहेत ना, हिंदी वाले लावू दे. ये नहीं तो सर्व भाषिक आप लोग ये करो, डिसाइड करो. चला रोल. सर, आज सकाळीपासून एक बातमी आपल्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची समोर येते, म्हणजे आपलं येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात काँग्रेसने कसं लढावं असं आपल्याला वाटतं. काय आपला विचार? नाही, सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला, देशाच्या जनतेला नूतन वर्षाच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जावो अशा माझ्या शुभेच्छा. आणि मला एक गोष्टीचं म्हणजे तुमच्या प्रश्नावरच मला आश्चर्य हे वाटतंय. मी ज्या वेळेला 3 वर्ष मुंबईचा अध्यक्ष होतो त्याही वेळेला माझा हाच स्टँड होता आणि माझा एकट्याचा नाही, तर आमच्या मुंबईतले आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं. त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन तो फिरत असतो, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो, आपल्या आपल्या जिल्हा गटामध्ये फिरत असतो, पंचायत समितीच्या गटामध्ये फिरत असतो, नगरपालिकेमध्ये फिरत असतो. त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे. आणि म्हणून गेल्या हप्त्यामध्ये आमची मुंबई काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे, PAC ज्याला आम्ही म्हणतो, त्याची एक बैठक झाली आणि ह्या बैठकीला आमच्या महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज, मुंबईचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आदरणीय रमेश चेनितलाजी उपस्थित होते. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं तेव्हा हे माझं मत मी सांगितलं की मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत. ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं. त्यामुळे याच्यामध्ये काही बातमी चालली आणि काय चाललं हे काय मला काय माहित नाही की काय चाललं. भाई, आपल्यामध्ये असं म्हणण्यात येतं काँग्रेसमध्ये तुम्ही जी भूमिका कोणीतरी एकाने ठरवा बोलायचं म्हणजे मी तसं मराठीत आधी विचारणार. सर, पक्षाची भूमिका आणि तुमची भूमिका ही एक आहे का? कारण तुम्ही जी भूमिका मांडली आहे तीच पक्षाची भूमिका मानावी का? मी पक्षाचा प्रमुख नसल्यामुळे माझं मत मी म्हटलं. तुम्ही लोक तुम्हाला हवं तसं काहीतरी गुगल्यात टाकू नका. मला चांगलं माहिती आहे ते. मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला. मी मुंबईचा अध्यक्ष असताना माझी भूमिका आणि आत्ताची माझी भूमिका ह्याच्यामध्ये कसलाही बदल नाही. अर्थात जर समजा निवडणुकीसाठी कोणाबरोबर जावं कोणाबरोबर न जावं हे आमचे हायकमांड नेहमी याच्यावर हे करत असते, निर्णय घेत असते. परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा मी प्रमुख होतो. आता वर्षाताई गायकवाड अध्यक्ष आहेत, त्या प्रमुख आहेत. आमच्या पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये जे बसलो होतो ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे पक्षाची भूमिका हे पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते, आम्ही नाही ठरवायची असते. पण आमची मतं जेव्हा विचारली जातात तेव्हा आम्ही आमची मतं मांडलेली आहेत. पण याने काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत होईल मुंबईमध्ये. तुम्ही आपण काँग्रेसच्या याची जिवंतपणाची चिंता करू नका. 140 वर्ष जर नुसतं जिवंत नाही तर आज देशाच्या पंतप्रधानांना बिहारमधल्या जनतेने काय उत्तर दिलेत हे तुम्ही जरी दाखवलं नाही, ह्याच्यामध्ये पर्सनल कुणी घेऊ नका, कारण तुम्ही तुमचं काम करताय.
तुमचे जे तिथे दिल्लीत प्रमुख बसलेले आहेत ना, ज्यांना सरकारकडनं ॲडव्हर्टिजमेंट पाहिजेत, त्यांचा एजेंडा जो आहे तो जो चालला जातो तो चालू द्या. आम्हाला त्यांच्या एजेंडाशी काही लेन देन नाही. पण बिहारच्या जनतेने यांना, त्यांच्या नेत्यांना, विशेषतः आत्ता अस्तित्वात असलेले मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्यांना ते रस्त्यावर उतरल्यावर जनताच त्यांना हे जाते, वोट चोर गद्दी छोड असं म्हणते आहे. म्हणजे हा नारा हा राहुल गांधीने एकट्याने दिला नाही, तर बिहारच्या जनतेने दिलेला आहे. आणि हाच नारा महाराष्ट्रभर सुद्धा चालेल आणि देशभर चालेल. सर, तुमची जी भूमिका तुम्ही मांडली आहे त्या भूमिकेवर तुम्ही शेवटपर्यंत ठाम राहा किंवा पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाला तुम्ही समर्थन द्या? नाही, असं आहे की आमच्या भूमिका विचारल्या जातात, आमचे विचार विचारले जातात. आम्ही मांडलेले विचार पक्षाने 100% स्वीकारावे असं काही मानण्याची गरज नाही. याच्यापूर्वी असं अनेक वेळेला झालेलं आहे. आणि आम्ही हेही सांगितलं, आपण आता काँग्रेस म्हणून एकटं लढून नंतर आपण अलायन्स करूही शकतो, असं अनेक वेळेला झालेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक ते टाळताय की काय मला माहीत नाही, मी विरोधी पक्षात होतो. महानगरपालिकेमध्ये माझा विरोधी पक्ष नेता होता आणि 5 वर्ष सातत्याने रवी राजा हा आमचा विरोधी पक्ष नेता होता. त्यामुळे तुम्ही जे काही गणित मांडताय हे लागूच होत नाही इथं. आम्ही नगरपालिकेमध्ये तेव्हाही विरोधी पक्षामध्ये होतो. त्यामुळे आम्ही आमची जी भूमिका आहे किंवा आम्हाला काय वाटतंय, जेव्हा पक्षाचे प्रमुख येतात आणि जेव्हा विचारतात त्यावेळेला आम्ही आमची भूमिका सांगितलेली आहे. निर्णय आता पक्षाने घ्यायचा आणि पक्षाने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर आमच्या मताला किंवा आमच्या ह्याला फारसं हे राहत नाही. जे पक्ष ठरवेल ते आम्ही करू. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांना कुठेतरी काँग्रेसचा विरोध आहे, कारण त्यांची जी सावरकर